महाराष्ट्रातल्या सुंदर व दार्शनिक स्थळांमधूनच एक जागा म्हणजे वेळणेश्वर। ह्या जागी येऊन असे वाटते जणू निसर्गात उंच झेप घेतली असावी। तर गुहागर तालुक्यातील ह्या ठिकाणी यायचे कसे, राहण्याच्या जागा, जेवणाच्या सोयी, येथील पाहण्यासारखे ठिकाण, या सगळ्याची उत्तम माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर चला मग वेळणेश्वरला। तसं तर पनवेलहून वेळणेश्वरला पोहोचायला 6 तास लागतात, पण ज्या दिवशी आम्ही निघालो त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती असल्यास जागोजागी महाराजांची पालखी येत होती, म्हणून आम्हाला वेळणेश्वर पर्यंत पोहोचायला 7 तास लागले। वेळणेश्वर या जागी प्रवेश घेताच समुद्राच्या लाटांचा थंड वारा आम्हा सर्वांना स्पर्श करू लागला। आमच्या राहण्याचं ठिकाण म्हणजे किनारा बीच हाऊस। हे हॉटेल असलं तरी एक पाय समुद्रावर तर एक पाय अंगणात होता। भर दुपारी 2:45 वाजता आम्ही आमच्या किनारा बीच हाऊसला पोहोचलो। 7 तासाचा हा प्रवास करून आम्ही सर्व भरपूर दमलो होतो। एवढे दमूनही समुद्रकिनारी डोलत असलेला झोपाळा पाहून मुलांच्या मनात आनंदाची पालवी फुटली आणि आम्ही झोपाळ्यावर काही क्षण घालवले। प्री बुकिंग असल्यामुळे आम्हाला पटकन रूम मिळाली। रूमच्या प्रत्येक कोपऱ्यातून अथांग समुद्र समोर दिसत होता। एवढंच नव्हे तर बेडवर पडूनही समुद्राला आम्ही बघू शकत होतो। थोडी विश्रांती घेऊन संध्याकाळचा चहा घेतला व लगेचच आम्ही हॉटेलच्या समोरच असलेल्या या वेळणेश्वर बीचवर फिरायला निघालो। बीचवर जाताच मुलींनी पप्पांसोबत वाळूचा किल्ला करायला घेतला। एवढ्या लगनने ते किल्ला बनवत होते जणू आजच एखाद्या राजाचा नवीन किल्ला बनून उभा राहणार होता। बीचवर खूप मज्जा करून आता मात्र रात्रीच्या जेवणाची वेळ झालेली होती। आधीच ऑर्डर दिल्यामुळे पटकन जेवण मिळालं आणि आम्ही सगळे पोटभर जेवलो। या सहलीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही वेळणेश्वराला बघायला निघालो। सकाळी महाराष्ट्राचे खास पक्वान्न म्हणजेच घावणे आणि गरमागरम पोह्यांचा नाश्ता करून आम्ही 5 मिनिटाच्या अंतरावर असलेले श्री वेळणेश्वर मंदिराकडे निघालो। अंगणात प्रवेश घेताच मंदिराच्या रंगबेरंगी भिंती, हिरवीगार झाडे आणि या विशाल दीपमाळेनी आमचे लक्ष वेधले। प्रवेशद्वारी हा सुंदर नंदी बैल येथे बसलेला होता। मंदिरात शिरताच समोर सोनेरी रंगाच्या शिवलिंगाचे दर्शन आम्हाला लाभले। डाव्या बाजूला हे सुंदर तुळशी वृंदावन दिसते। या तुळशी वृंदावनाच्या समोरच एक मोठी विहीर होती। आत वाकून पाहिले तर ही विहीर खूप खोल दिसत होती। विहिरीच्या समोरच हे श्री गणपतीचे मंदिर होते। गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष या मंदिरातून ऐकू येत होता। उजवीकडे गेल्यास शिवलिंगाचे गर्भगृह होते।
या मंदिराच्या समोरच्या पायऱ्या आम्हाला श्री कालभैरवाच्या मंदिरापर्यंत घेऊन गेल्या। संपूर्ण वेळणेश्वर मंदिर फिरून आम्ही श्री सिद्धलक्ष्मी दशभुजा गणपती मंदिराकडे निघालो। दशभुजा गणेश मंदिर गुहागर तालुक्यातील हेदवी गावात आहे। हे मंदिर हेदवी समुद्र किनाऱ्यापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे। पेशव्यांच्या काळात श्री केळकर स्वामींनी पेशव्यांच्या मदतीने हे मंदिर बांधून या मूर्तीची स्थापना केली। मंदिराच्या आतील भागाची फोटो क्लिक करण्यास मनाई असल्याने आम्ही मंदिराचा संपूर्ण परिसर रेकॉर्ड केला। आजूबाजूंचा परिसर अतिशय शांत आणि प्रसन्न वाटत होता। येथील गणेश मूर्तीला 10 शस्त्रांसह 10 हात आहेत। अष्टसिद्धींपैकी एक सिद्धलक्ष्मी डाव्या मांडीवर विराजमान आहे। गजाननाचे मनसोक्त दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो। आता मात्र आम्हा सर्वांना खूप भूक लागली होती। ही भूक भागवण्यासाठी आम्ही स्वाद उपहारगृह येथे आलो। आम्हाला येथे शुद्ध व पूर्णपणे शाकाहारी आणि स्वादिष्ट जेवण मिळाले। ह्या उपहारगृहाचे प्रवेशद्वार केळीच्या झाडांनी व सुंदर फुलांनी भरलेले होते। पोट भरून जेवण करून आम्ही बामणगडाच्या दिशेने निघालो। येथे डोंगरातील कातळाला 20 ते 25 फूट लांबीची चीर पडली आहे। समुद्राला चिकटलेल्या या डोंगराला पडलेल्या चिरी घळीमधून समुद्राच्या पाण्याचा फवारा 30 ते 40 फूट उंच उडतो। अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या या उमामहेश्वर मंदिरामागून डोंगराच्या कडेनी एक अवघड वाट आपल्याला बामणगळीपर्यंत नेते। अशा प्रकारे वेळणेश्वर सहलीचा हा दुसरा दिवस आम्ही खूप मजेत घालवला। वेळणेश्वर या ठिकाणी फिरण्यासाठी 2 दिवस पुरेसे होतात। तर सहलीच्या तिसऱ्या दिवशी आम्ही आमच्या घराकडे निघालो। असाच एक मस्त व्हिडिओ घेऊन मी तुमच्याशी परत भेटेन। तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा।